नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय ही एक आनंदाची बातमी आहे। जे विद्यार्थी नीट 2024 ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। संपूर्ण देशभरामध्ये MBBS कॉलेजच्या सीट पुढच्या वर्षीपासून इन्क्रीज होणार आहेत। त्याबद्दलची माहिती राज्यसभेमध्ये सुद्धा देण्यात आलेली होती। डिटेल बातमी काय आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा विषय आहे अपडेट ऑन ओपनिंग ऑफ न्यू मेडिकल कॉलेजेस इन द कंट्री। आता ही जी काही बातमी आहे ती कोणाच्या अंडर आलेली आहे? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मार्फत राज्यसभेमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। 157 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज अप्रूव्ह झालेले होते। 157 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज संपूर्ण देशभरामध्ये 2014 नंतर अप्रूव्ह झाले होते। पैकी 108 गव्हर्नमेंट कॉलेज बिकम फंक्शनल म्हणजे चालू झालेले आहेत आणि उर्वरित जे कॉलेजेस आहेत ते काही फेजमध्ये येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये इस्टॅब्लिश होणार आहेत। त्याच्यामुळे पुढच्या वर्षीपासून MBBSच्या सीट आणखी वाढण्याची शक्यता आहे। संपूर्ण राज्यसभेमध्ये माहिती देत असताना युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डॉक्टर भारती पवार यांनी अशी माहिती दिलेली आहे की 2014 पर्यंत संपूर्ण देशभरात गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचे जर किती कॉलेजेस होते तर 387 कॉलेज होते आणि 2023 येईपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची संख्या 706 वर पोहोचलेली आहे। म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये 82% गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस वाढलेले आहेत। आता सीटचा जर आपण विचार केला तर 2014 पर्यंत संपूर्ण देशभरामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या ज्या काही सीट होत्या त्या 51,348 एवढ्या सीट होत्या आणि 2023 मध्ये 112% सीटमध्ये वाढ होऊन 1,08,848 एवढ्या सीट झालेल्या आहेत। म्हणजे 112% सीट संपूर्ण देशभरामध्ये MBBS गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या वाढलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी काही फेजमध्ये संपूर्ण देशभरामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत, अशी बातमी आपल्याला येताना दिसते आहे। आता हे जे काही 157 अप्रूव्ह कॉलेज झालेले आहेत MBBS गव्हर्नमेंटचे, त्याच्यापैकी 108 फंक्शनल म्हणजे ऑलरेडी चालू झालेत असं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा काही ठिकाणी पुढच्या वर्षी चालू होतील अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे। आणि हे जे काही 157 इस्टॅब्लिशमेंट करायचे होते हे फेज वाईज त्यांनी इस्टॅब्लिशमेंट सांगितलेली आहे। 1, 2, 3 असे फेज केलेले आहेत। प्रत्येक फेजमध्ये काही राज्यांचा समावेश केलेला आहे त्या ठिकाणी कॉलेजेस इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी। परंतु ही जी काही बातमी आहे याच्यामुळं 2024 मध्ये नक्कीच संपूर्ण देशभरामध्ये MBBS कॉलेजच्या सीट आणखी काही वाढणार आहेत, याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही। कारण आता हे जे काही MBBS कॉलेजेसचे जी काही सीट वाढवण्याचं किंवा इन्क्रीज करण्यासाठी जी काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये असं फेज वाईज त्यांनी सांगितलेलं आहे की 3 फेजमध्ये कॉलेजेस वाढतील। आता हे फेज कोणकोणते आहेत, कोणत्या राज्यामध्ये कोणत्या फेजमध्ये कॉलेज चालू होणार आहे ह्याची डिटेल जी काही लिंक आहे ती श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आम्ही दिलेली आहे। त्यावर जाऊन विद्यार्थी त्या ठिकाणी बघू शकतात। ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल क्षेत्रातले असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामध्ये 2023च्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची माहिती, त्याचबरोबर 2024ची जी विद्यार्थी नीटची तयारी करतात त्यांच्यासाठी नीट ॲनालिसिस, त्याचबरोबर 2024 नीट संदर्भातले जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत, ज्या काही न्यूज आहेत त्या तुम्हाला एकाच ॲपमध्ये एकाच ठिकाणी मिळावा असा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲप अजून डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता। अशी संपूर्ण ही बातमी आलेली आहे। या बातमीची लिंक सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे। त्या ठिकाणी आणखी काही अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहेत। बातमीचं सार आहे 2024 मध्ये नक्कीच संपूर्ण देशभरामध्ये गव्हर्नमेंट MBBS जे कॉलेजेस आहेत त्यांची संख्या आणखी वाढणार आहे। गव्हर्नमेंट MBBSच्या सीट आणखी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतील। फेज वाईज जे काही डिटेल्स आहेत त्या बातमीची लिंक तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये सापडेल। त्या ठिकाणी आम्ही फेज वाईज डिटेल दिलेले आहेत, कोणत्या फेजमध्ये कोणत्या राज्यामध्ये कॉलेजेस इस्टॅब्लिश होणार आहेत त्याबद्दलचं डिटेल ती बातमी तुम्हाला आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी सापडणार आहे। तर हे एक आनंदाची बातमी आहे 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की राज्यसभेमध्ये
युनियन मिनिस्टरद्वारा हे सगळे डिटेल त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। त्यामुळं या कामाला नक्कीच गती येऊन येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये गव्हर्नमेंट MBBSच्या सीट वाढणार आहेत। तर जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्यांनी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांनी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन अद्याप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्ही एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळवू शकता। तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।